और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। आगरी युथ फोरम तर्फे आयोजित 21वा अखिल भारतीय आगरी महोत्सव येत्या 12 ते 19 डिसेंबर या कालावधीत डोंबिवलीतील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार आहे। या महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। पत्रकार परिषदेत आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वजे, यंदाचे महोत्सव अध्यक्ष शरद पाटील तसेच रामकृष्ण पाटील, जालिंदर पाटील, पीजी म्हात्रे, रामनाथ ठाकूर, बंडू पाटील, जितू भोईर, राम पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते। आगरी संस्कृती, परंपरा आणि कला यांचे संवर्धन करण्यासाठी गेली 2 दशके आगरी महोत्सव सातत्याने योगदान देत असून यंदाचा महोत्सव अधिक व्यापक आणि भव्य होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय। 21वा अखिल भारतीय आगरी महोत्सव 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल इथे पार पडणार आहे। अनेक नवीन कार्यक्रम तिथे होणार आहेत। याच्यामध्ये पहिल्याच दिवशी संत सावळाराम महाराज म्हात्रे यांच्या जीवनचरित्रावरती आपले सर्व महाराज मंडळी यांचं तिथे चर्चासत्र असेल। दुसऱ्या दिवशी आदरणीय दिबा पाटील साहेब यांच्याविषयी चर्चासत्र आहे आणि त्याच्यानंतर आगरी समाजाचं एक मराठी साहित्य आगरी पद्धतीचं व्हावं या दिवशीचं एक दिवसीय साहित्य कार्यक्रम तिथे असेल। तो सकाळी 10 ते संध्याकाळी असेल आणि त्याचवेळी संध्याकाळी त्याच व्यासपीठावरती आगरी महोत्सवाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष किंवा इतर काही साहित्यिक लोक येतील आणि आगरी बोली भाषेला एक मोठं मान सन्मान देण्याचं काम या व्यासपीठावर होणार आहे। त्याच्यानंतर AI हा विषय जो आहे इथे आपले प्रसिद्ध लेखक आपले अच्युत गोडबोले साहेब हे तिथे देतील आणि तरुणांसाठी जे काय अवेअरनेस पाहिजे, आपण नवीन जी काय आपली पोरं आहेत त्यांना काही गोष्टी सूचना कराव्यात, असे कोल्हापूरनं खास गायत्री पाटील येणार आहेत। असे भरगच्च कार्यक्रम आपण इथे देत आहोत। त्याचबरोबर इतर लोकांचा सन्मानसुद्धा करणार आहोत। आताच आमचे नवीन अध्यक्ष शरद पाटील सांगितलं की 5 लाखाचं एक 50 लोकांना आम्ही एक विद्यार्थी होतकरू विद्यार्थ्यांना बक्षीस एक मानधन त्यांना देणार आहोत की ज्याच्यामध्ये शिक्षणासाठी आणि जवळ 1 लाखाच्या वरती बक्षीस आदरणीय नकुल पाटील साहित्य पुरस्कार, गोविंद चौधरी खेल पुरस्कार, आदरणीय हरचंद्र पाटील शिक्षण पुरस्कार असे लाखाच्या वरती बक्षीस की मदत या आम्ही इथल्या लोकांना आम्ही देणार आहोत। त्याच्यामुळे आगरी महोत्सवामध्ये अनेक प्रकारचे होत असताना आज याच व्यासपीठावरनं जेव्हा आम्ही संत सावळाराम महाराजांचं स्मारक व्हावं म्हणून मागणी केली होती, ती मागणीसुद्धा पूर्ण होत असताना 10 एकर जागा आज आपल्याला मिळालेली आहे आणि त्याचबरोबर 10 कोटीसुद्धा त्यासाठी निधी उपलब्ध झालेला आहे आणि लवकरच त्याचं भूमिपूजनसुद्धा होण्याची शक्यता आहे। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।